आपल्याला सेक्सची खरंच गरज आहे की ही फक्त मेंदूला लागलेली एक डोपामाइनची नशा आहे? चला तर सगळ्यात आधी बघूया की सेक्सची सुरुवात कशी झाली. निसर्गाच्या दृष्टीने सेक्सचा सगळ्यात बेसिक पर्पज होता रिप्रोडक्शन, म्हणजेच नवीन जीव जन्माला येणं आणि आपली स्पेसिस पुढे चालू राहणं. पण फक्त गरज निर्माण करून उपयोग नव्हता, ती गोष्ट करावीशीही वाटली पाहिजे, म्हणून निसर्गाने सेक्स सोबत प्लेजर जोडला. सेक्शुअल स्टिम्युलेशनच्या वेळी आपल्या ब्रेनचं रिवॉर्ड सिस्टीम ऍक्टिव्हेट होतं आणि डोपामाइनची भूमिका इथे महत्वाची असते. डोपामाइन म्हणजे फक्त आनंदाचं केमिकल नाही, ते ब्रेनला सांगतं की ही गोष्ट महत्वाची आहे, ही पुन्हा शोध. म्हणजे प्लेजर सोबत त्या गोष्टीची आठवण आणि पुन्हा करण्याची इच्छा तयार होऊ लागते. पण प्राणी आणि माणसांमध्ये अजूनही एक फरक आहे. प्राण्यांमध्ये त्यांचं मीटिंगचं टायमिंग शरीरातील हार्मोन्स किंवा बायोलॉजिकल सिग्नल्सशी जोडलेलं असतं. पण माणसाचं सेक्शुअल डिझायर फक्त त्या क्षणाच्या फिजिकल गरजेवर अवलंबून राहत नाही, कारण आपल्याकडे मेमरी आहे, इमॅजिनेशन आहे, आणि यामुळे समोर कोणी नसतानाही एखादी आठवण, कल्पना, फोटो किंवा व्हिडिओ आपल्यात सेक्शुअल डिझायर ट्रिगर करू शकतात. म्हणून माणसाची इच्छा शरीरासोबत मनातूनही निर्माण होते. आता खरा प्रॉब्लेम तर इथंच सुरू होतो. समजा आपण स्ट्रेस आहोत, बोर आहोत, लोनली आहोत, आणि अशा वेळी आपल्या ब्रेनला आधीपासूनच माहिती असतं की सेक्शुअल स्टिम्युलेशनमुळे काही वेळेसाठी आपल्याला छान वाटतं, म्हणून तो पटकन त्या शॉर्टकटकडे जातो. मग आपल्याला वाटतं की आपल्याला सेक्सची गरज आहे, पण प्रत्येक वेळी गरज सेक्सचीच असेल असं नाही. कारण कधी कधी आपल्याला सेक्सपेक्षा रिलीफ हवा असतं, कोणाशी तरी कनेक्शन हवं असतं, त्या परिस्थितीपासून एस्केप हवा असतो. आता हा फरक खूप महत्वाचा आहे. हेल्दी डिझायर म्हणजे मला सेक्सची इच्छा आहे, पण निर्णय अजूनही माझ्या हातात आहे. कंपल्शन म्हणजे मला कदाचित सेक्स करायचा नाही, पण मी पुन्हा पुन्हा त्याच्याकडे ओढला जातोय. म्हणून प्रश्न सेक्शुअल डिझायर आहे की नाही हा नाही, प्रश्न आहे की ती इच्छा आपल्या कंट्रोलमध्ये आहे का नाही. पण आजच्या काळात ही गोष्ट अजून सोपी झाली आहे. आधी सेक्शुअल स्टिम्युलेशनसाठी रिअल लाईफ सिच्युएशन लागायची, आता अनलिमिटेड कंटेंट एकाच फोनमध्ये आहे. सतत नवनवीन कंटेंट, नवनवीन व्हिज्युअल, नवीन स्टिम्युलेशन मिळत राहतं. त्यामुळे ब्रेन त्या पॅटर्नला खूप महत्त्वाचं समजू लागतो आणि क्रेविंग अजून वाढू शकते. म्हणजे प्रॉब्लेम सेक्स नाही, प्रॉब्लेम आहे आपण त्या स्टिम्युलेशनवर किती डिपेंडंट होत आहोत. यावर उपाय इच्छा दाबणं नाही, आधी तर तो पॅटर्न तोडा. पॉर्न किंवा ज्याही गोष्टींमुळे तुम्हाला सेक्शुअल स्टिम्युलेशन मिळत आहे त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून कमी करा. तुमच्या बॉडीला एक्सरसाइज, काम, लर्निंग, हॉबीज मधून हेल्दी रिवॉर्ड्स द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मन अनकम्फर्टेबल झालं की लगेच एक्स्केप शोधण्याऐवजी थोडंसं शांत बसा. कारण जितकं आपण स्वतःच्या फिलिंग्सला समजून घेऊ तितकंच शॉर्टकटची गरज कमी पडते. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले, ध्याय तो विषयांपुंज चढस्ते शुपजायते. म्हणजे ज्या विषयावर आपलं मन सतत फिरतं, ज्या विषयावर आपलं मन सतत जातं, त्याच्याशी आपली आसक्ती वाढत जाते. म्हणून अध्यात्म इच्छा चुकीची आहे असं सांगत नाही. अध्यात्म सांगतं इच्छेला समजून घ्या, तिचा गुलाम होऊ नका. सत्य हेच आहे, इच्छा असणं चुकीचं नाही, पण प्रत्येक इच्छा पूर्ण केल्याशिवाय शांत बसता न येणं ही खरी समस्या आहे.